महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि तात्काळ आलेले अपडेट आपण डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत पाहणार आहोत। तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस भरतीचा या ठिकाणी मोठा हिस्सा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा आता नुकतंच ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे। तर आता त्याचा जो काही पेपर आहे, लेखी परीक्षा आहे, तर ती कधी होणार आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे आणि तुमचा जो काही ग्राउंडसाठीचा कट ऑफ लागणार आहे, म्हणजे ग्राउंडच्या थ्रू तुम्ही लेखी परीक्षा देणार आहे। जर तुम्हाला ग्राउंडमध्ये एवढे मार्क असतील तर तुम्ही कट ऑफमध्ये बसू शकता, तरच तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकता। तुम्हाला किती मार्क आहेत आणि किती पाहिजेत हे मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे। तुम्हाला ग्राउंडमध्ये किती असले पाहिजेत की तुम्ही पेपर देऊ शकतात, आणि तुम्हाला जर पोलीस व्हायचं आहे तर तुम्हाला पेपरमध्ये किती घ्यायचे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती सर्व विद्यार्थी मित्रांसाठी, पुरुष आणि महिलांसाठी महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळेच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला आताच्या आता आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून द्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही ग्राउंड देताय, ग्राउंडची तयारी करताय, सोबतच लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करताय। आता तुमचं ग्राउंड झालेलं आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचा, जवळपास सगळ्यांचाच प्रश्न आहे की सर मला एवढे मार्क आहे, मला 35 मार्क आहे, मला 36 मार्क आहे, मी ग्राउंड आता दिलेलं आहे, मी लेखीसाठी क्वालिफाय होईल का, मग मी अभ्यास सुरू ठेवू का? आता तुम्ही अभ्यास नका सुरू ठेवू, अभ्यास मी सुरू ठेवतो आणि तुमच्या वाटचं पेपर मी देऊन येतो। आता बघा, जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती मी तुम्हाला डायरेक्टली देतो, त्याच्यानंतर सांगतो की तुम्हाला किती मार्क घ्यायचे। बघा, एक लेटर आलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये संपूर्ण माहिती क्लिअर करण्यात आलेली आहे लेखी परीक्षा कधी होणार आहे म्हणून। अगोदर लेखी परीक्षा कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो। तुमची लेखी परीक्षा होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये। ऑक्टोबर महिन्यामध्ये लेखी पेपर होणार आहे, त्याची तारीख अजून डिसाईड झालेली नाही आहे। 4030 लक्षात घ्या, 4000 म्हणजे जवळपास 4230 असे टोटल या ठिकाणी मुंबई पोलीसमध्ये जागा आहेत। त्याच्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस शिपाई चालक, त्याच्यानंतर कारागृह, त्याच्यानंतर बॅट्समॅन, अशा 3 ते 4 पदांसाठी 4230 जागा आहेत। आणि याच्यासाठी विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत किती? 1:10 प्रमाणे, जेवढे असतील तेवढे। मग एक जागेसाठी 10 उमेदवार बसणार आहेत पेपराला। आता तुम्ही तेवढे हुशार आहेत तर कॅल्क्युलेशन करून घ्या की किती विद्यार्थी पेपर द्यायला बसणार आहे म्हणून। आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, विद्यार्थी पेपराला बसणार आहेत आणि त्याच्यासाठी जो काही कट ऑफ लागेल ते मी तुम्हाला सांगणार आहे। अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे। पेपर ऑक्टोबरमध्ये होणार आहे आणि तारीख त्याची जी काही आहे तर त्याचा अहवाल जे काही आपले स्कूल कॉलेज वगैरे असतात त्याच्यामध्ये डिमांड करण्यात आलेली आहे की परीक्षा घेण्यासाठी, महाराष्ट्र पोलीस म्हणजेच मुंबई पोलीसची परीक्षा घेण्यासाठी आम्हाला रूम्स वगैरे अवेलेबल पाहिजे। त्याच्यासाठी एक या ठिकाणी लेटर पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याची डिमांड करून 20 तारखेपर्यंत त्याचा अहवाल मागवण्यात आलेला होता। 20 तारीख या ठिकाणी संपलेली आहे आणि आता ऑक्टोबरमध्ये पेपर होणार आहे। ठीक आहे, लक्षात घ्या, तारीख डिक्लेअर झाल्यावर मी तुम्हाला कळवणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क घ्यायचे आणि ग्राउंडमध्ये तुम्हाला किती असले की तुम्ही परीक्षा देऊ शकता ते मी तुम्हाला आता सांगतो। बघा, समोर तुम्ही पाहू शकतात मुंबई पोलीस भरती कट ऑफ 2024। आता बघा, हा जो कट ऑफ आहे हा पूर्णपणे ॲनालिसिस करून मी तुम्हाला सांगत आहे। याच्यामध्ये तुम्हाला जो काही कट ऑफ मी सांगणार आहे तो तंतोतंत असणार आहे, लक्षात घ्या। आता डायरेक्टली कट ऑफ सांगतो, इकडं कास्ट, इकडं मेल आणि इकडं फिमेल संपूर्ण तुम्हाला पाहायला भेटत आहेत। आता बघा, त्याच्यामध्ये आता जे काही ग्राउंड झालेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांची क्षमता होती 40 मार्क घेण्याची त्यांनी 34 आणि 35 मार्क घेतलेले आहेत, म्हणजे ते या ठिकाणी मागा। आता तुम्ही सुद्धा तयारी करणार होते, तुम्ही प्रचंड तयारी केली, तुमचा जो काही घरी टायमिंग यायचा तो वेगळा होता आणि तिथं टायमिंग आला तो वेगळा आहे। आता काही या ठिकाणी मुलं म्हणत होते सर तिथं चिपा खराब होत्या आणि तिथं टाईम जास्त काउंट होता। आता तो नंतरचा प्रश्न आहे, परंतु कट ऑफ किती लागेल, तिथं काय झालं, घोळ झाला, ते काय मी तुम्हाला तेवढं सांगणार नाही, तुम्हाला डायरेक्टली कट ऑफ मी सांगतोय। ठीक आहे, लक्षात घ्या। तर बघा, कास्ट या ठिकाणी ओपन पाहू शकतात, ओपनसाठी मेल 41 या ठिकाणी आहे, 41, आणि फिमेलसाठी 30 लागणार आहेत। मुंबईला जवळपास 4.5 ते 5 लाख, जवळपास 5 लाखच्या वरती पुरुष व महिलांनी अर्ज केलेला आहे। 2.25 लाख नुसत्या महिला होत्या मुंबईला अर्ज करणाऱ्या। ठीक आहे, एवढा कट ऑफ लागणार आहे ओपनसाठी। पुरुष या ठिकाणी 41 आणि महिला 30। त्याच्यानंतर EWS साठी मेल 38 आणि फिमेल 28। OBC साठी 36 लागणारे मेल, त्याच्यानंतर फिमेल लागणारे 28। त्याच्यानंतर NTB मेल 34, त्याच्यानंतर
NTB फिमेल 25, त्याच्यानंतर NTC 34 पुरुष महिला 25, त्याच्यानंतर पाहू शकतात NTD 34 पुरुष महिला 26, त्याच्यानंतर SBC 34 पुरुष महिला 28, त्याच्यानंतर ACBC 36 पुरुष महिला 25, त्याच्यानंतर VJA साठी 36 पुरुष महिला 28, SC साठी 32 पुरुष आणि महिला 25, त्याच्यानंतर समोरचं ST साठी लागणारे 32 पुरुष आणि महिला 25. आता हा जो कट ऑफ आहे याच्यामध्ये 2 ते 3 मार्कांचा बदल होऊ शकतो. असा नाही आहे की कट ऑफ एवढाच लागेल, परंतु बदल होईल असंच नाही आहे, बदल होऊ बी शकत नाही आहे. एवढाच कट ऑफ लागेल तंतोतंत, आणि झालाच तर 2 मार्कांचा बदल होईल जास्तीत जास्त, याच्यापेक्षा बदल होऊ शकत नाही आहे. एवढे मार्क तुम्हाला असतील, तुम्ही या ठिकाणी पेपर देऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर एवढे मार्क तुम्हाला असले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगतो की लेखीमध्ये तुम्हाला किती घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला पोलीस होता येईल. बघा, तुम्हाला ज्यांना या ठिकाणी ज्यांना ग्राउंडमध्ये 25-30, आता समजा काही महिला उमेदवार आहे ज्यांना 30च्या जवळपास मार्क मिळालेले आहेत ग्राउंडमध्ये, त्यांना 85+ मार्क मिळवायचे, 85-90+ मार्क ज्यांना 30 मार्क आहेत अशांनी. आणि ज्यांना 30च्या पुढे 35-40 मार्क ज्यांना आहे त्यांनी डायरेक्टली कमीत कमी 80+ मार्क मिळवायचे पेपरमध्ये. कारण हे कॉम्पिटिशन पण टफ आहे आणि सर्व अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत यावेळेस. मागच्या भरतीमध्ये पण भरती झाली आणि यावर्षीसुद्धा अभ्यास करणारे भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर घ्यायचा आहे. बाकीच्या ठिकाणी आपण मेरिट पाहत आलेलो आहे. मुंबईला मेरिट थोडं टफ लागू शकतं कारण जागा पण जास्त आहे. आता बघा, जागा पण 4230 आहे, परंतु अर्ज पण 5 लाख आलेले आहे. त्यामुळे तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे. तर तुम्हाला जवळपास ज्यांना 30 मार्क आहे त्यांनी मार्क किती घ्यायचे, 85 ते 90 पेपरमध्ये. आणि ज्यांना 35-40 आहे त्याच्या पुढे त्यांना कमीत कमी 80 ते 85 मार्क घ्यायचे आहेत. एवढं तुम्हाला करायचं आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर सांगण्याचं तात्पर्य कट ऑफ आणि तुम्हाला लेखीमध्ये किती मार्क घ्यायचे लक्षात आलं असेल. याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. तुम्ही किती मार्क ग्राउंडमध्ये घेतलेले, तुम्ही लेखीमध्ये किती घेऊ शकतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो, समोरच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. तर पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.